नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा रेसिपी ब्लॉगमध्ये. करत आहे मी आज मच्छी फ्राय. मच्छीचं नाव आहे मांदेली फ्राय. मांदेली मासा आहे हा. तर त्याच्यामध्ये टाकत आहे मी मीठ. तुम्हाला जसं गरजेनुसार लागेल तसं मीठ टाकून घ्या. मी 1 चमचा टाकलेला आहे बघा मीठ. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आणि गरजेनुसार तुम्हाला तिखट जसं हवं तसं तुम्ही तिखट टाका. त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल पावडर टाकली मी त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुमच्याकडे कोकमचा आगळा असेल तर कोकम टाका, नसेल तर लिंबू टाका. लिंबू प्रत्येकाकडे असतो घरामध्ये, तर लिंबू पिळून घ्यायचा. तर तुम्ही म्हणाल हात कशाला मध्ये घातला, तर लिंबूच्या बिया पडतात त्याच्यामध्ये, पण मी लिंबू असा पिळत आहे. रस खाली पडत आहे, बिया हातामध्ये आहेत माझ्या. तुमच्याकडे लिंबूचा साचा असेल तर त्याच्याने पिळून घ्या. माझ्याकडे आहे पण मी नाही वापरलेला. लिंबू असा मस्त एक अख्खा पिळून घेतला मी त्याच्यामध्ये. लिंबूशिवाय काहीच टेस्ट नाही याला. आंबटपणा जरा काही पाहिजे त्याच्यामध्ये. तुम्हाला जर पाहिजे असेल तर लसूण अद्रक पेस्ट, त्याच्यामध्ये जराशी कोथिंबीर, सर्व पेस्ट करून पण पाहिजे असेल तर टाकू शकता तुम्ही. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबू, हळद, मीठ, चटणी टाकून सर्व मिक्स करून 10 मिनटं साईडला करून ठेवायचं. 10 मिनटामध्ये बाकीचं दुसरं काय काम करायचं असेल तर करून घेऊ शकता तुम्ही. तर मला बाकी दुसरा मासा होता, सौंदाळे आणलेले होते, ते पण मला स्वच्छ करायचे होते. हे आधी स्वच्छ केले आणि ह्याला सर्व लावून हे 10 मिनटं मी बाजूला करून ठेवते. तोपर्यंत हे सौंदाळे स्वच्छ करून घेतले मी. आणि त्याला हे लहान सौंदाळे आहेत, हे पण असे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. जर मोठे असेल तरी ते मध्ये आपण चीर पाडल्या तरी चालतात 2-2. हे लहान असल्यामुळे मी नाही पाडलेले. ह्याला पण त्याला जी प्रोसेस केलेली आहे तीच प्रोसेस करायची आहे. ह्याला पण 1 लिंबू पिळून घेतलेला आहे मी. रस लिंबाच्या रसापेक्षा बियाच भरपूर येते त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये पण मी मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर लाल तिखट, हे लाल काश्मीरी पावडर आहे 1 चमचा. आणि जसं तुम्हाला तिखट लागेल तसं तिखट टाका. मी 1 चमचा टाकलेला आहे हा घरगुती मसाला. आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. ह्याला पण सर्व मिक्स करायचं, असं खालीवर करत राहायचं आणि 10 मिनटं साईडला करून ठेवायचं. हे धुवायच्या अगोदर मी ते मासे स्वच्छ करून त्याला मी सर्व लावून ठेवलेलं आहे, ते मांदेली मासे. हे तोपर्यंत 10 मिनटं होईपर्यंत ह्याचं मॅरिनेट झालं की मी ते मासे तळायला घेणार. पण मी काय ते तळायला घेतलं नाही. मी तोपर्यंत मी रस्सा तयार करून घेतला. रस्स्याची रेसिपी नाही टाकलेली मी. हे दोन्ही पण मी असं सर्व मिक्स करून सर्व माशांना लागलं पाहिजे असं करायचं. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करत जा. कमेंट करा, लाईक करा, चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला. हे पण असं झालेलं आहे. ह्याला पण 10 मिनटं मी साईडला करून ठेवणार आहे.
तोपर्यंत मी हे बघा असं दोन्ही पण मी साईडला करून ठेवलं होतं. 10 मिनटं करून ठेवलेलंच आहे. चला 10 मिनटं झाल्यानंतर आपण घ्यायचं आहे तांदळाचं पीठ. त्याच्यामध्ये टाकायचा आहे रवा. 2-3 चमचे रवा टाकायचा तांदळाच्या पिठामध्ये. बघा मी रवा टाकत आहे. आणि थोडंसं किंचित अर्धा चमचापेक्षा अर्ध्यातला अर्धा चमचा मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. पीठ आणि रवा मिक्स करताना थोडंसं एवढं टाकलेलं आहे बघा मी मीठ. आणि हे मिक्स करून घ्यायचं. तांदूळ, रवा आणि मीठ. तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कसे मासे फ्राय करता. मी तिकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर असं 10 मिनटं करून झालेलं आहे माझं हे. आता हे पहिल्यांदा हे मासे मी भाजून घेते. भाजताना परत एकदा खालीवर करून घ्या आणि त्याच्यातला एक एक मासा उचलायचा आणि या पिठामध्ये खालीवर करायचा, प्रेस करायचा आणि तेलामध्ये सोडून द्यायचा. तुम्ही तव्यामध्ये पण थोडंसं तेल घालून तवा फ्राय करू शकता. पण माझ्याकडे तळलेलं तेल शिल्लक असल्यामुळे जास्त मी तेलामध्ये जास्त तळलेलं आहे. तर म्हणसाल तुम्ही एवढं तेल वापरलं तेलामध्ये कसे. माझ्याकडे शिल्लक होतं म्हणून मी वापरलं आहे. तव्यामध्ये तुम्ही करू शकता. जास्त तेल न वापरता थोडं तेल वापरून फ्राय करू शकता. तर हे बघा माझ्याकडे जास्तीचं तेल शिल्लक होतं तळलेलं. त्याच्यामध्ये मी सोडत आहे. एका टायमाला मी ही सर्व मासे ह्याच्यामध्ये तळून घेतलेले आहेत. हे पूर्ण मासे एका कढईमध्ये झालेले आहे. एक्स्ट्राचं तेल होतं म्हणून, नाहीतर कमेंट कराल की एवढं तेल मी वापरत नाही. तळलेलं तेल असल्यामुळे मी ते ठेवलेलं आहे पटकन होण्यासाठी. आणि एकदम सर्व मासे ह्याच्यामध्ये बसलेले आहेत एका टायमाला. तव्यामध्ये जवळजवळ अर्धा तास लागतो 4 मासे भाजून घ्यायला. हळू स्लो गॅसवर भाजून घ्यावं लागतं तव्यामध्ये. आणि तुम्ही म्हणाल तर रवा पडतो, पीठ पडतं तेलामध्ये, असं काही होत नाही. तर रवा पीठ त्यालाच चिकटलेलं आहे. बघू शकता तुम्ही माशाला. अशा प्रकारे माझं मासे हे तळून झालेले आहेत. त्याच्यानंतर ते आपण दुसरे लहान मासे मांदेली ठेवलेले आहे ते तळून घ्यायचं आहे. पण एकदा खालीवर करून घ्यायचं. आणि हे छोटे असल्यामुळे एक पिठामध्ये बुडवत बसण्यापेक्षा आपण काय करायचं, जे शिल्लक राहिलेलं हे पीठ आहे ना, ते असं ह्याच्यावरती टाकायचं आणि हलक्या हाताने खालीवर करायचं. लागलं तर जास्त म्हणजे पीठ टाकू शकता तुम्ही अजून, जर तुम्हाला मोकळं तर जास्तीचं काही टाकलं नाही तरी चालतं. आणि हलक्या हाताने हे करायचं, खालीवर करायचं आणि असं उचलायचं. आणि गरम कडक तेल पाहिजे, त्या तेलामध्ये असं सोडायचं. भजी टाकल्यासारखं तळून घ्यायचं. मग ते चिटकत नाहीत वेगवेगळे. प्रत्येक मासा एक वेगवेगळा होतो, त्याच्यामुळे तेल कडक पाहिजे. ह्याच्यासाठी मी जास्त तेल ठेवलेलं आहे. तर एकदम एका टायमाला हे पण सर्व मासे मी एका टायमाला तळलेले आहेत.
अशा प्रकारे बघा हे मासे असे कुरकुरीत झालेले वाजत होते. तो आवाज माझ्याकडून म्हणजे आता नाही येते आवाज, पण कुरकुरीत आवाज येत होता. अशा प्रकारे हे मासे सौंदाळे दर्ड्यात माझ्याकडून तळून झालेले आहेत. तर या नक्की मासे खायला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट करा. प्रत्येकाने लाईक करायला विसरू नका. त्याच्याबरोबर हे पण मासे तळून झालेले आहेत बघा, असे लाल कुरकुरीत करून घ्यायचे आहेत आणि एकदम कुरकुरीत. ह्याचा काटा काढायची काही गरजच नाही. लहान मुलांना पण खाण्यासारखा मासे आहेत. आमची लहान पोरं आहेत त्याच्यामुळे आम्ही आणतो असे वेगवेगळे मासे बिना काट्याचे. हे बघा एकदम असं चावून खायचं. आवड